सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे। प्रेमविवाहाच्या रागातून एका तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे। ही घटना दहिवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या गोंदवले बुद्रुक येथे घडली। दिनांक 24 एप्रिल 2026 रोजी दुपारी सुमारे 12:45 सुमारास ही घटना घडली। फिर्यादी हनुमंत दौंड हे आपल्या मित्रांसोबत गोंदवले ते म्हसवड रस्त्यावरून जात असताना आरोपी गणेश ढोले याने त्यांना थांबवले। यानंतर बहिणीशी प्रेमविवाह केल्याच्या कारणावरून संतप्त झालेल्या आरोपीने हनुमंत दौंड यांच्यावर चाकूने हल्ला केला। या हल्ल्यात आरोपीसोबत असलेल्या 4 ते 5 अज्ञात व्यक्तींनीही सहभाग घेतला। त्यांनी फिर्यादीला पकडून त्यांच्यावर चाकूने वार केले। या हल्ल्यात फिर्यादीच्या बरगडी, खांदा आणि डोळ्याखाली गंभीर जखमा झाल्या आहेत। हल्ल्यानंतर आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि घटनास्थळावरून पळ काढला। यावेळी फिर्यादीच्या खिशातील सुमारे 1 लाख रुपयेही चोरीला गेल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणी दहिवडी पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी गणेश ढोले याच्यासह इतर अज्ञात आरोपींचा शोध सुरू आहे। या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।